जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे येणारे पोलीस भरतीमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर 1001 क्रमांक दिलेला आहे. कारण इथून पाठीमागे काही प्रश्न झालेले आहे. 1000 प्रश्न झालेले आहे. जे कुणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला प्लेलिस्ट भेटू जाईल. 70 66 19 32 38. तर चला सुरू करूया मित्रांनो. आपण दररोज एक व्हिडिओ घेऊन येत आहोत, दररोज एक प्रश्नची व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, येणारे प्रश्न तुमच्यापर्यंत येतील. तर पहिला प्रश्न आहे, पहिली पंचवार्षिक योजनाचा कालावधी काय होता? जी पहिली पंचवार्षिक योजना झाली होती त्याचा कालावधी काय होता ते सांगायचं आहे. तर काय होतं त्याचा कालावधी? तर ते होतं 1951 ते 1956. पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा पुस्तकाचे लेखक कोण आहे मित्रांनो? तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचे लेखक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. महात्मा गांधींनी पुस्तक कोणते लिहिलेले ते पण करून ठेवा. जसं की त्यांनी लिहिलेले हिंदी स्वराज्य, परत इंडियन होम रूल हे पण लिहिलेलं आहे. दादाभाई नौरोजी यांचं पुस्तक कोणतं होतं मित्रांनो? द पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. हा खूप गाजलेला पुस्तक आहे त्यांचा बी. याच्यावर बी प्रश्न विचारलेले आहे. काय नाव आहे पुस्तकाचा? दादाभाई नौरोजींनी लिहिलेलं आहे द पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्या म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? भारतीय स्वातंत्र्याचे कायदे म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तिसरा, 29 जुलै 1947. 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय झाली होती? या कायद्याची अंमलबजावणी झाली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अचूक विधान कोणते आहे ते सांगायचं आहे. तर बघा काय दिलेलं. पहिला प्रश्न, पहिला विधान काय दिलेलं आहे? महाराष्ट्र राज्य दक्षिण उत्तर सीमा 800 किलोमीटर आहे. हा विधान कसा आहे? चुकीचा आहे. तर किती आहे दक्षिण उत्तर सीमा? तर ते 700 किलोमीटर आहे. काही ठिकाणी 720 दिलेलं आहे, ते पण बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य पूर्व पश्चिम सीमा 720 किलोमीटर आहे. हा विधान चुकीचा आहे. किती आहे? 800 किलोमीटर आहे ते. त्यानंतर काय, भारतामध्ये सर्वाधिक समुद्रकिनार पट्टी महाराष्ट्राला लाभलेली आहे. हा विधान चुकीचा आहे. कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लागलेली आहे? तर गुजरात या राज्याला समुद्र किनारपट्टी सर्वाधिक लागलेली आहे. चौथा विधान काय, महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी पेक्षा पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे. हा विधान बरोबर आहे. नीट वाचा, महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी पेक्षा पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे. तर याचं उत्तर असेल फक्त डी, पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, डॅडॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वीकडील जिब्राल्टर म्हणत असतात. कोणत्या किल्ल्याला म्हणत होते? तर रायगड या किल्ल्याला. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, एकक काळात पदार्थाने आक्रमलेले अंतराला डॅडॅश म्हणतात. काय म्हणतात? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा, गती. गतीचंच काय, मीटर पर सेकंद. अंतर बाय काळ. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हायसरॉय कोण होते? सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हायसरॉय कोण होते? तर त्यावेळेस भारताचे व्हायसरॉय होते लॉर्ड आयर्विन. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, नथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? नथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे?
तर ती आहे सिक्कीम या राज्यात आहे. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. सिक्कीम या राज्यात अजून एक कोणती खिंड आहे? तर जेलपला ही पण खिंडी सिक्कीम या राज्यात आहे. खूपदा विचारलेली आहे एक खिंड, शिपकिला ही कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश मध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? दिलेल्या अनुच्छेद पैकी कोणता मूलभूत हक्क नाही ते सांगायचं आहे. अनुच्छेद, तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4, कलम 40. मूलभूत हक्क कोणत्या भागमध्ये? भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 यामध्ये आहे मूलभूत हक्क. कलम अनुच्छेद 40 कशाशी संबंधित आहे? ग्रामपंचायत याच्याशी संबंधित आहे. हे कोणत्या भागात येते? कलम भाग 4 मध्ये येते. भाग 4 मध्ये कलम कितीपासून कितीपर्यंत आहे? तर 36 पासून 51 पर्यंत आहे. पुढचा प्रश्न, कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उत्तरपत्र नव्हते? दिलेले उत्तरपत्रापैकी कोणते बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही ते सांगायचं आहे. तर हरिजन हे उत्तरपत्र नाही. हे कोणाचं आहे? तर महात्मा गांधी यांचं आहे. तर याचा पहिलाच ऑप्शन करेक्ट आन्सर असेल. हरिजन हे महात्मा गांधी यांचा आहे. मूकनायक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. सामताबी यांचाच आहे. प्रबुद्ध भारत यांचाच आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचा सीमा कर्नाटक राज्यापासून लागून आहे? महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? किती जिल्ह्याची आहे? तर याचं उत्तर असेल 7 जिल्ह्याची. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय पक्षीशास्त्राचे जनक, फादर ऑफ इंडियन ऑर्थोनॉलॉजी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम. पुढचा प्रश्न, मकालू पर्वतावर यशस्वी लढाई करणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? मकालू या पर्वतावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर ती आहे प्रियंका मोहिते. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, वेटिंग फॉर अ विजा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहे वेटिंग फॉर अ विजा या पुस्तकाचे लेखक? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात कमी मूलद्रव्य कोणते असते? कोणते आहे मानवी शरीरातील सर्वात कमी? तर याचं उत्तर असेल सिलिकॉन. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. सर्वात कमी असलेला मूलद्रव्य सिलिकॉन आहे. पुढचा प्रश्न, डोळ्यातील अश्रूमध्ये डॅश डॅश हे जीवनसत्व असते. कोणतं जीवनसत्व असते डोळ्यातील अश्रूमध्ये? तर ते असते विटॅमिन B12. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावामध्ये कानपूर या ठिकाणी उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले आहे? कानपूर या ठिकाणी 1857च्या उठावाचं नेतृत्व तर ते करण्यात आले धोंडोपंत यांच्याकडून. हे कोणाचं नाव आहे? नानासाहेब पेशवे यांचा टोपण नाव आहे धोंडोपंत. बहादूर जफर यांनी कुठं केलं होतं? तर दिल्ली या ठिकाणी केलेले आहे. बेगम हजरत महल हे कुठे होते? तर अवध या ठिकाणी होते. कुंवर सिंग हे बिहार या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले हॉर्नबिल पक्षी संवर्धन केंद्र कुठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे तामिळनाडू या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारताने घेतलेले आहे? मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारताने घेतलेले आहे? तर ते घेण्यात आलेले आहे रशिया या देशाकडून. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. जर्मनीकडून काय घेतलेलं आहे?
तर जर्मनीकडून आपण आणीबाणी हे घेतलेली आहे. हिटलरने कसं लक्षात ठेवा, जर्मनीचा कोण होता? हिटलर होता. हिटलर कसं होतं? राक्षसारखं होतं. त्यावेळेस आणीबाणी लावलेली होती. दुसरं काय? दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलेलं आहे? घटना दुरुस्ती हे घेतलेली आहे, भाग 20 आणि आयर्लंड कोण? मार्गदर्शक तत्वे हे घेण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, धार्मिक स्वातंत्र्य हक्क हा भारतीय संविधानातील कोणत्या कलमात आहे? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा भारतीय संविधानातील कोणत्या कलमात आहे? तर कोणत्या कलमात आहे? तर ते आहे कलम 25 ते 28 या दरम्यान. भाग 3 मध्ये काय हक दिलेले आहे? तर ते कोणत्या कलम पासून? तो 12 ते 35 या कलमा दरम्यान आहे. तर त्यातला एक धार्मिक स्वातंत्र्य हक्क हा 25 ते 28 याच्यामध्ये आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच आपली दररोज सिरीज येत आहे. जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.